आज आपण दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात। मटन बिर्याणी बनवतोय त्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवायचे, त्यानंतर एक्स्ट्रा पाणी ठेवून एक अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत। त्याचबरोबर 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, याचे स्लाइस मोकळ्या करायच्या आणि तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी असा लालसर तळलेला कांदा लागणार आहे। इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटणावरती थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, मीठ घालायचे, हळद घालायची आणि हे आपल्याला व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनी, तमालपत्र, त्याचबरोबर लवंग, काळी मिरी, जिरे घेतलेले आहेत आणि एक स्टारफूल घेतलेला आहे। थोडेसे काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सगळं मिक्स करायचे। ह्यात 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। त्याचबरोबर ह्यात आपण काही मसाले घालणार आहे। तर 1 चमचा भर धने पावडर घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात अजून मिक्स करू शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला घालायचं आहे दही, 150 ग्रॅम कमी आंबट असलेलं दही घ्यायचं आहे, खूप आंबट दही घालू नका। 150 ग्रॅम दही घालायचे, त्याचबरोबर 20 ते 25 पुदिन्याची पानं घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा किलो मटनसाठी आपण अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही इथे तांदूळ थोडीशी कमी जास्त वापरू शकता। ह्यात आता तळलेला कांदा घालायचा आहे। आपण हे 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवलं होतं, त्यानंतर ह्यात तळलेला कांदा घातलाय आणि तेल घातलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं किंवा वेळ असेल तर 1 तासभर हे मॅरिनेट करून घ्यायचे। नंतर आपण हे शिजवून घेणार आहे। कांदा आणि तेल घातल्यानंतर गॅसवर ठेवून 1-2 मिनिटं मोठा गॅस करून परतवून घ्यायचं, त्यानंतर झाकण ठेवून याला वाफ येऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊयात। तर इथे पाणी गरम करून घेतलं, पाण्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले होते, त्याचबरोबर तेल आणि मीठ घातलं होतं। ह्यात सगळे तांदूळ घालायचे आणि 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत। भिजवलेल्या तांदळातलं पाणी काढून नंतर गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत। तर तांदूळ उकळत आहेत तोपर्यंत आपण इकडे मटण पण एकदा हलवून घ्यायचं आहे। भात जो आहे तो आपला शिजलेला आहे, खूप जास्त शिजवायचं नाहीये, थोडासा हा कच्चा ठेवायचा आहे, कारण आपण दम बिर्याणी बनवतोय, दम देताना हा व्यवस्थित शिजतो। ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। त्यानंतर इकडे मटण एकदा हलवून घ्यायचे। ह्यात आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, गॅस एकदम लो ठेवायचा आहे। आता शिजवून घेतलेला सगळा भात हा मटणावरती घालायचा आहे। त्यानंतर थोडंसं केसर मी दुधामध्ये भिजवून घेतलं होतं ते घालायचे, त्याचबरोबर तळलेला कांदा घालायचा आहे वरून आणि आणखीन थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत। त्याचबरोबर 1-2 चमचे तूप ह्यात आपल्याला घालायचं आहे। साजूक तुपाणी बिर्याणीमध्ये छान फ्लेवर येतो। त्यानंतर झाकण ठेवायचे, एकदम पॅक झाकण ठेवायचं, ह्याची वाफ जाऊ द्यायची नाहीये आणि 15 मिनिटं आपण ही दम बिर्याणी आणखी शिजवून घेतली। त्यानंतर पुन्हा गॅसवरून पातेलं खाली काढून घेतलं, 10 मिनिटं ही झाकून ठेवायची आहे आणि नंतर ही बिर्याणी वाढायला घ्यायची आहे। गरम असताना बिर्याणी लगेच जास्त हलवू नका, नाहीतर भात खूप तुटला जातो। मटण एकदम छान व्यवस्थित शिजलं गेलंय, बिर्याणी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर फॉलो करा। बिर्याणी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा।